नमस्कार. तुम्ही माझ्या मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, की आम्ही ही नवीन टेस्ला गाडी घेतली आहे आणि तिचे खूप चांगले-चांगले फीचर आहेत. जसं की ऑटो पार्क, ज्याच्यामध्ये ती गाडी आपोआप पार्क होते. समन म्हणजे ती गाडी आपल्याकडे ड्रायव्हर नसला तरी पण आपोआप चालत येते. आणि फुल सेल्फ ड्रायव्हिंग जेव्हा ती गाडी रस्त्यावरती आपोआप चालते. व्हिजन बेस्ड डिटेक्शनने ती गाडी रस्त्यावरच्या गोष्टी बघते, थांबते, स्पीड कमी जास्त करते आणि ऑटोमॅटिकली रस्त्यावरती चालते. तर तुम्हाला दिसत आहे ही गाडी तर आपोआप चालतीये आणि ड्रायव्हर सीट मध्ये तर कोणीच नाहीये. पण हे असं कसं होतं? तर या गाडीमध्ये समन म्हणून असं एक फीचर आहे. तर या समन फीचरचा काय उपयोग? तर समजा आपल्याकडे खूप सामान असेल आणि गाडी पार्क केलेली असेल लांब, तर आपण गाडीकडे जाण्यापेक्षा आपण ती गाडीच आपल्याकडे बोलू शकतो या फीचरने. तर हे समन फीचर नक्की काम कसं करतं? तर समजा आपण एका पार्किंग लॉटमध्ये ती गाडी लावलेली आहे आणि आपण थोडं लांब आहे. तर आपण आपलं मोबाईल ॲप उघडायचं Teslaचं आणि त्याच्यामध्ये एक समन म्हणून फीचर आहे. ते दाबायचं आणि तिथे आपल्याला कॅमेऱ्यामधून आजूबाजूला दाखवतं ते, की काही अडथळे आहेत का? की काही लोकं चालतायत का? किंवा बाकीच्या साईडला गाड्या काय आहेत? आणि मग आपण ते बघून ते बटन दाबून धरायचं आणि ते दाबून धरल्यावर ती गाडी आपोआप टर्न, अडथळे बघून किंवा लोकांना बघून ती आपोआप सेफली तुमच्याकडे येते आणि सेल्फ ड्रायव्हिंग करून तुमच्याकडे येते. तर तुम्हाला इथे दिसत असेल आता, की गाडीमध्ये कोणीच नाही बसलंय पूर्ण गाडीमध्ये आणि ती आपोआप अशी रस्त्यामध्ये चाललेली आहे. इथे थांबलेली आहे ती आता आणि तिथे पप्पा उभे राहिलेले आहे. ते फोनच्या ॲपनी ते कंट्रोल करताय गाडी. तिथे तुम्हाला दिसत असेल मॅपमध्ये ती ड्रायव्हर कुठे उभा आहे आणि ती गाडी कुठे आहे आणि ते बटन दाबल्यावर ती गाडी आपोआप ड्रायव्हरकडे जाते. तुम्हाला दिसत असेल तिथे लांब पप्पा उभे आहेत आणि ते गाडी तिथे पप्पांच्या जवळ चाललेली आहे आपोआप. तर आता पप्पांकडे ही गाडी पोहोचलेली आहे आणि गाडी जेव्हा पोहोचते तेव्हा तो ड्रायव्हर आता ती गाडी थांबते आणि मग गाडीमध्ये तो असा ड्रायव्हर बसू शकतो. तुम्हाला दिसत आहे आता दरवाजा उघडलाय आणि गाडी परत ॲक्टिव्हेट झालेली आणि पप्पा बसलेले. अशा प्रकारे ही गाडी आपल्याकडे स्वतःच चालत येते. तुम्हाला हे फीचर कसं वाटलं? हे असं फीचर इंडियातल्या गाडीमध्ये आहे का? ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चला आता आपलं अजून पुढचं फीचर बघूया. तर आता आपण बघूया फुल सेल्फ ड्रायव्हिंग हे फीचर. फुल सेल्फ ड्रायव्हिंग हे फीचरमध्ये आपण नुसता ॲड्रेस टाकायचा आणि ती गाडी आपल्याला तिथे आपोआप घेऊन जाते. तुम्हाला दिसत आहे आता ही गाडी फुल सेल्फ ड्रायव्हिंग मध्ये आहे आणि इथे स्टॉप साइन साठी ही थांबलेली आहे आणि साइडून बाई जी आहे ती क्रॉस करते आहे. तर तिच्यासाठी ती थांबलेली आहे आणि पुढून एक गाडी पण दुसऱ्या स्टॉप साइनला थांबलेली आहे तिथे. पण आपण पहिले इथे आलो. अमेरिकेमध्ये रूल असतो की जेव्हा तुम्ही जी गाडी पहिले तिथे येते स्टॉप साइनला ती पहिले जाते. तर आपण पहिले आलो तर आपण आता गेलो. तर ही गाडी बाकीचे कंडिशन्स अकाउंट करून ती बरोबर अशी फुल सेल्फ ड्रायव्हिंगमध्ये ऑटोमॅटिकली चालते. तुम्हाला दिसत आहे स्टेअरिंगवर हात नाहीये किंवा ब्रेकवर आणि एक्सिलेटरवर पाय पण नाही आहे आणि ती गाडी कशी आपोआप अशी लेनमध्ये रस्त्यावरती अशी चालती आहे. स्टीअरिंग असं हलतंय आपोआप. तुम्हाला दिसत आहे आजूबाजूला अशी घरं आहे, रेसिडेन्शियल एरिया आहे आणि इथे स्कूल पण आहे साइडला आणि ते सगळे सायन्स आणि स्पीड लिमिट वगैरे बाकीच्यांना लोकांना बघून किंवा बाकीच्या गाड्यांना बघून ती बरोबर अशी टर्न वगैरे घेतीये किंवा चालतीये. तर हे असं कसं सगळं होतं? तर या गाडीमध्ये मोठा कॉम्प्युटर असतो. ते सगळं प्रोसेस करतो. तो सगळा बाहेरचा डेटा घेतो कॅमेऱ्यामधून आणि ते सगळे डिसिजन्स तो बनवतो. तर इथे तुम्हाला दिसत आहे आपण इथे स्टॉप साइनमध्ये थांबलेलो आहे. पुढे गाड्या आहेत.
आता हा इंटरसेक्शन आहे आणि तिथून गाड्या येतायत. तर ती गाडी अशी आपोआप सगळ्या गाड्या बघून की त्यांच्या किती स्पीड आहे तिथून येतायत. तर ती बरोबर ट्रॅफिक बरोबर अशी मर्ज होतीये. तर इथे असा पुढे सिग्नल आहे. तिथे ती त्याच्या कॅमेऱ्यानी कॅप्चर केलेलं आहे, की रेड लाईट आहे. तर मग हळूच अशी ती खूप हळू अशी चांगली थांबली. तर आता सिग्नल जो आहे तो ग्रीन झालेला आहे. तर त्यांनी कलर चेंज डिटेक्ट केला आणि नंतर ती लेनमध्ये बरोबर अशी प्रॉपर लेनमध्ये ती त्यांनी टर्न घेतलेला आहे. आणि पुढची गाडी जी आहे ती थोडी स्लो झाली तितकी, तर तिचा स्पीड कॅल्क्युलेट करून ती पण आपोआप अजून थोडी स्लो झाली. आता आपल्याला हायवेला जायचंय तर इथे 2 लेन आहे आणि ती आपोआप पहिल्या लेन मधून दुसऱ्या लेनला आपोआप ती स्मूथली मर्ज झाली आणि आता ती हायवेच्या रोडला इथे चाललेली आहे. तर आता इथे आपण हायवेच्या रोडला लागलेलो आहे आणि साईडला गाड्या आहेत. तर ती हायवेला जी गाड्या असतात, जी फास्ट लेन असेल हायवेवर, समजा एक लेन खूप स्लो असेल, साइडची लेन फास्ट असेल, तर त्या फास्ट लेनमध्ये जाते. म्हणजे आपण तिथे अजून आपल्याच ठिकाणी अजून लवकर पोहोचू शकतो. आणि जे आपलं ठिकाण आहे त्याच्यानुसार ती लेन चेंज करत असते. तुम्हाला तिथे स्क्रीनवर दिसत आहे असे अजून 1-2 लेन आता चेंज करते ती. अशी लेनमध्ये ती बरोबर चालली आहे आणि मग ती जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती लेन चेंज करते आणि स्क्रीनवरती दिसतंय की ते एक असं मोठा ब्लू पट्टा आहे. तो ब्लू पट्टा फॉलो करून ती लेन चेंज करते. तर इथे असा हायवेचा स्पीड लिमिट असतो. तर त्या स्पीड लिमिटनुसार आणि पुढची गाडी किती स्पीडली चालली आहे, आजूबाजूच्या गाड्यांची स्पीड पण बघून ती लेन चेंज करते किंवा सरळ चालत असते. तुम्हाला दिसत आहे अशी गाडी आपोआप चालली आहे आणि पप्पा रिलॅक्स असे बसलेले आहे. आता ही साइडची जी गाडी आहे राइट लेन मधली ती आपल्या लेन मध्ये मर्ज होती आहे आणि पप्पांना वाटलं की ही गाडी बरोबर ऍडजस्ट करेल की नाही. तर ही टेस्ला गाडीने बरोबर ऍडजस्ट केलं. थोडा स्पीड कमी केला आणि त्या गाडीला पुढे जाऊ दिलं आणि मग पुढे चालत राहील. तर जरी ही अशी गाडी ऑटोमॅटिकली चालत असली, तरी त्या ड्रायव्हरला सराउंडिंग्स चेक करायला लागतं आणि रोडमध्ये काय चालू आहे ते अवेअरनेस ठेवायला लागतो. समजा आपल्याला आपल्या प्रेफरन्सनुसार ती गाडीची लेन चेंज करायची असेल, तर आपण इंडिकेटर देऊन ती चेंज करू शकतो आपोआप. जसं की आता पप्पांनी केलं इंडिकेटर ते केलं आणि मग ती गाडीने आपोआप लेन चेंज केली. तर आता आपण हायवेचा एक्झिट घेतलेला आहे. ॲड्रेसनुसार आता तिने बरोबर आपोआप हायवेवरून एक्झिट घेतलाय. तिने साइन्स वगैरे फॉलो करून बरोबर स्पीड लिमिट स्पीड लिमिट्सचे साइन जे असतात ते फॉलो करून तिने स्पीड कमी केलेला आहे. तर इथे रस्त्यावरती असे ट्रॅफिकचे कोन लावलेले होते. जिथे साइडला ट्रक होता, तर त्यांनी ते बरोबर डिटेक्ट करून आणि अव्हॉइड करून ती पुढे गेली. तुम्ही स्टिअरिंग बघू शकता ती आपोआप अशी टर्न घेतीये लेन्सच्या अनुसार. गाडीला चारी बाजूनी खूप कॅमेरे असतात आणि ते कॅमेरा 360 व्ह्यू सपोर्ट करतात. म्हणजे 360 व्ह्यू असतं गाडीला. तर ते गाडीमध्ये जे कम्प्युटर असतात ते कॅमेऱ्यामधून इन्फॉर्मेशन घेतं आणि ते प्रोसेस करतं. जसं आणि मग नंतर त्याच्याने ते ॲक्शन घेतं. जसं की आता इथे स्टॉप साईन आहे पुढे आणि इथून साइडून लोकं येतायत. जरी तुम्हाला दिसत नसतील, तरी गाडीला आपोआप ते सगळ्या कॅमेऱ्यांमधून दिसतात. मग त्याच्यासाठी ते थांबते ती गाडी लोकांसाठी लोकांनी पास करण्यासाठी आणि मग नंतर ते ते झाल्यावर ती पुढे जाते. तर ऑटो पार्क म्हणून असं एक चांगलं फीचर एक गाडीमध्ये आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पार्किंग स्पॉट ती सिलेक्ट करायची. मग इथे दिसतंय की मम्मी आरामशीर इथे बसलेली आहे आणि ती गाडी
आपोआप तिचं स्टिअरिंग हलतंय, ब्रेक वगैरे ॲक्सिलेटर बरोबर कंट्रोल करता येते. आणि त्या गाडीचे जे कॅमेरा आहे तुम्हाला इथे दिसत आहे, ती कॅमेरा इन्फॉर्मेशन घेतं आणि बरोबर त्या लाईनीमध्ये बरोबर पार्क करतं. तर आता इथे मम्मी गाडी चालवते आहे आणि मम्मीनी आता एक नॅव्हिगेशन चालू केलं आहे एका ॲड्रेससाठी. आणि मग मम्मी ती लेव्हर आहे ते पुल करते खाली आणि त्याच्यामुळं ते फुल सेल्फ ड्रायव्हिंग ॲक्टिव्हेट होतं आणि ते फुल ब्लू पट्टा आहे, तो ती गाडी फॉलो करते आणि त्या लेनमध्ये राहते. तुम्हाला दिसतंय की ही गाडी थांबतीये आणि काही ब्रेकवर पाय वगैरे नाही आणि ती आपोआप थांबलेली आहे. आता ग्रीन झालेला आहे सिग्नल, तुम्हाला स्क्रीन वरती दिसतंय आजूबाजूच्या गाड्या कशा जात आहे आणि तुमची गाडी कशी चालली आहे. तर आता गाडी चालू झालेली आहे आणि ऍक्सिलेटरवर पण तुम्हाला दिसत असेल काही पाय वगैरे ऍक्सिलेटरवर ठेवलेला नाहीये. ही जी राईट वाली गाडी आहे ती स्लो होती आता आणि मम्मीला वाटलं की ही गाडी काय टच होती का काय. मम्मी घाबरली होती पण बरोबर या गाडीनी नॅव्हिगेट करून ती गाडी पुढे अवॉइड करून पुढे गेली. आता तुम्ही राईट साईडला लक्ष द्या, हा माणूस इथे पळतो आहे आणि आपण आपली गाडी सिग्नलच्या जवळ आहे. तर बाकीच्या गाड्या तर गेल्या आणि या गाडीने त्या माणसाला लक्षात ठेवलं आणि जेव्हा त्या माणसाचा सिग्नल लागला तेव्हा त्याला पहिले जाऊ दिलं. तर ही गाडी का बरं थांबून राहिली? कारण की इथे US मध्ये पहिले पायी चालणाऱ्यांचा राईट ऑफ वे असतो. तरी पहिले त्या माणसाला जाऊ दिलं आणि नंतर ही गाडी गेली. येथे आता मम्मीनी परत एकदा लेन चेंज केलेली आहे हाताने मॅन्युअली आणि गाडीने बरोबर ती लेन चेंज केली. तर ऍड्रेस नुसार आपल्याला लेफ्ट घ्यायचा होता, तर लेफ्ट टर्न करण्यासाठी आपल्याला दुसऱ्या लेन मध्ये जायचं होतं. पण एक मागे गाडी होती आणि ते तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती गाडी दाखवती आणि असं रेड रेड इंडिकेट करते म्हणजे तुम्ही आता ती लेन चेंज नाही करू शकत कारण की तिथे साईडला गाडी आहे. तर ते गेल्यानंतर त्या गाडीने लेफ्ट टर्न घेतला. जेव्हा सेल्फ ड्राईव्ह मध्ये आपल्याला कंट्रोल घ्यायचा असतो, तेव्हा आपण स्टेअरिंगला टच करून, स्टेअरिंगला हलवून आणि ब्रेक पेडल दाबून आपण कंट्रोल घेऊ शकतो. तर आता मम्मीनी या गाडीचा कंट्रोल घेतलेला आहे.
तर आता मी तुम्हाला पॅरलल ऑटो पार्किंग दाखवतो. तर ऑटो पार्कच आहे हे, पण आता हे आपण पॅरलल करणार आहे. पुढे एक गाडी आहे आणि मागे पण एक गाडी आहे. त्यांच्या गॅपमध्ये आपण आता ही गाडी ऑटो पार्क करणार आहे. तर अशी ही गाडी आपोआप स्टीअरिंग फिरवते आणि त्या लेनमध्ये बरोबर ब्लू बॉक्समध्ये तुम्हाला दिसतोय ते स्क्रीनवरती, त्याच्यामध्ये ती बरोबर ती गाडी लावते. असे होते हे टेस्ला गाडीचे फीचर्स. तर इथे असे हे फीचर्स आहेत टेस्ला गाडीमध्ये, पण इंडियामध्ये आहे का असे? 1-2 गाडीमध्ये आहे असे मला माहिती आहे, पण असे फीचर्स कोणत्या कोणत्या गाडीमध्ये आहे ते मला नक्की कळवा कमेंटमध्ये. हा फीचर्सचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. अमेरिकेमध्ये रोडचे कसे रूल्स असतात किंवा स्टॉप साईनचे कसे रूल असतात त्याचा मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो यूट्यूब चॅनलवर आहे. त्याचे मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तो नक्की बघा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.